पुण्यात कॅम्पमधल्या एकदम जुन्या 5 बेस्ट बेकऱ्या सांगणारी ज्या बेकार भारी आहेत. पहिली कॅम्पातली सगळ्यात जुनी रॉयल बेकरी गाठायची आणि तिथली श्रूजबेरी बिस्किटं नक्की ट्राय करा. अरे लई भारी आहेत. हल्ल्यावर नुसता जो बटरचा स्वाद आहे ना, आहा, फ्रेश आहे, एकदम खुसखुशीत आहे. तिथली काजू बिस्किटं सुद्धा छान आहेत. आणि त्यानंतर अर्थातच कयानी बेकरीमध्ये जा आणि तिथला मावा केक पण खा. आणि नुसता खायला ना इतकी गंमत नाहीत, हा चहा किंवा कॉफी सोबत खायलाच गंमत असते. इथली श्रूजबेरी बिस्किटं सुद्धा एकदम सिग्नेचर आहेत. खरं सांगायचं तर हे बिस्किट खूप जास्त प्रसिद्ध आहे, पण जर कम्पेअर करायचं ठरवलं तर मला रॉयल बेकरीतलं जास्त आवडलं. आणि ते थोडं जास्त भाजलं गेलं होतं, एवढं पांढरं आहे. आणि जर तुम्हाला बेस्ट पॅटीस खायचं असेल ना, तर तुम्ही जाऊ शकता पर्शियन बेकरीमध्ये. मी संतोष बेकरीचं खाल्लंय, हिंदुस्तानचं खाल्लंय. संतोष मला जास्त आवडतं, पण मी म्हणेन की संतोषपेक्षाही मला हे जास्त आवडलं. याचं कारण असं आहे की भाजी आहे ना माइल्ड आहे, लेयर्स जे आहेत ना पॅटीसचे ते खूप छान आहेत. तुमच्या रविवारच्या नाश्त्याची सुद्धा मी सोय केलेली आहे, त्यामुळे लगेचच फॉलो करा. आणि पुढचा आपला बेकरीचा स्पॉट आहे मार्जुरींच्या शेजारी पाश्चर बेकरी. इथे आल्मंड मॅक्रून्स खायला विसरू नका. हे मी पहिल्यांदाच खाल्ले आणि आपल्याला लय आवडले. आणि हो, यांचा ख्रिसमसचा केक म्हणजे प्लम केक सुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर एम्पिरियल बेकरीमध्ये जाऊन त्यांचा रिच प्लम केक नक्की खा, जो फक्त ख्रिसमसच्या सीझनमध्येच मिळतो. इतर वेळी त्यांचा साधा प्लम केक मिळतो. प्रचंड मॉइस्ट, खूप सुकामेवा, जी चव आहे ना म्हणजे चावायचीच गरज नाही. इतका छान तो तोंडात असा विरघळतोय ना, सुरेख. पण क्रिसमसमध्ये रिच प्लम केक मस्ट. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी प्लम केक खाल्लाय, सगळ्यात भारी जो असेल तो हा असेल.